मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅम म्हणतात की मी ठेवते चाव्या माझ्याकडे. त्यावर प्रभाकर सर म्हणतात की मगाच्यापासनं मी एवढं समजावून सांगतोय, तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नवरा प्रेमानं एवढं सांगतोय तर ऐकत नाहीये मॅडम. सुनबाई एवढं सांगताय पण पटत नाही मॅडमला. पण लेकानी एक वाक्य सांगितलं तर आई एका पायावर तयार. म्हणजे काय आहे कळलं ना. आपण महत्त्वाचे नाही पल्लवी, लेक महत्त्वाचा आहे. आदिती मॅडम म्हणतात की बस प्रभाकर बस, चिडवायला तर तू नेहमी तयार. आदिती मॅम म्हणतात की बाकी सगळं जाऊ दे, पण पल्लवी, विनायकने सर्वांसमोर मला ह्या किल्ल्या दिल्या आणि तू वहिनींच्या बाजूने एक शब्दही बोलली नाही याचा त्यांना राग येऊ शकतो. हां, तुझा संशय येऊ शकतो, त्यामुळे तू जरा जपून वाग. त्यांचं डोकं कुठं चालेल तुला माहिती आहे ना. पल्लवी म्हणते की त्यांच्या डोक्यात नेमकं काय येतं याची चांगलीच कल्पना आहे मला, त्यामुळे मग मी करेल त्यांना हँडल, तुम्ही नका काळजी करू त्याची. आजच जाऊन बोलेल त्यांच्याशी. बरं ठीक आहे, मी येते आता, असं म्हणून पल्लवी तिथून निघते. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे ही व्हिडिओच्या शेवट घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर इकडे घराची सत्ता गेल्याने मोठ्याई टेन्शनमध्ये असते आणि ती इकडून तिकडे एरझरे घालत असते. तेवढ्यातच पल्लवी तिथे येते. त्यावर मोठी आई म्हणते की तू का आली आहेस इथे? मला इथे कोणाशी काही बोलायचं नाही आहे, जा तू. एकतर माझं डोकं दुखतंय खूप. पल्लवी खाली बसते आणि म्हणते की अय्या, मग मी चेपून देऊ का तुम्हाला डोकं? मोठी आई म्हणते की नको, जा तू. पल्लवी म्हणते की मोठ्या आई, अहो असं काय करताय, तुम्हाला त्रास होतोय म्हणून बोलतीये ना. खरं तर आत्ता जे घडलं त्यामुळे तुम्हाला त्रास होईल हे माझ्या लक्षात आलं होतं, म्हणूनच तर बोलायला आले तुमच्याशी. मी खरं सांगू का तुम्हाला, विनायक दादांचा निर्णय मलाही नाही आवडलाय. मोठी आई म्हणते की मग तेव्हाच का नाही बोलली? का नाही बोललीस तेव्हा? आता मागून येऊन सांगायची काय गरज आहे मला? पल्लवी म्हणते की तसं नाही, पण तुमच्या मुलानेच हा निर्णय सांगितल्यावर मी तरी कसा विरोध करणार? मोठी आई म्हणते की हेच खरं कारण आहे ना, की तुलाही मनातून बरं वाटलंय. पल्लवी म्हणते की मोठ्या आई, अहो असं काय म्हणताय तुम्ही? योग्य ठिकाणी मी तुमची बाजू घेत नाही का? सांगा बरं मला, भाजीच्या प्रकरणापासून अगदी कुठेही. मोठी आई म्हणते की ते ठीक आहे, पण हा आदितीच्या हक्काचा विषय आहे आणि तू तिला हक्क मिळवून देण्यासाठीच या घरात आणलंय ना. पल्लवी म्हणते की हा मोठी आई, मीच त्यांना घरात घेऊन आले, पण आत्ता मला असं वाटतंय की माझ्याकडनंच चूक झाली आहे. नाही म्हणजे त्या शांतनूच्या आई आहेत, या घराण्याची सून आहे, मला सगळं मान्य आहे, पण कुठल्याही बाबतीत तुम्ही जास्त श्रेष्ठ आहात. इतकी वर्ष झाले तुम्ही हे घर सांभाळण्यासाठी इतकी मेहनत घेताय, रक्ताचं पाणी करून हे कुटुंब बांधून ठेवलंय तुम्ही. आता तुमच्याकडच्या सगळ्या जबाबदाऱ्या काढून असं दुसरं कोणाला तरी देऊन टाकणं हा खरं तर अन्यायच आहे. पण काय आता, विनायक दादांनीच हा निर्णय घेतलाय म्हटल्यावर. तेवढ्यात मोठी आई म्हणते, म्हणूनच मला जास्त राग आलाय, म्हणूनच मला वाईट वाटलंय. पल्लवी म्हणते की अहो मोठी आई, मी समजू शकते, पण काय ना, विनायक दादासुद्धा हळवे आहेत. आदिती मॅमचं खरं वागणं, खरं रूप त्यांना अजून माहीत नाही आहे. आणि आदिती मॅमचं काय हो, नुसतं साधं लढून आणि हक्कासाठी तलवार उभी करून नुसतं भांडत बसायचं, एवढंच येतं त्यांना. घर सांभाळणं वगैरे काही जमणार नाही आहे त्यांना. तेवढ्यात विनायक तिथे आलेला असतो आणि पडदा मागून तो ह्या दोघींचं सगळं बोलणं ऐकत असतो. पल्लवी पुढे म्हणते की घर कसं सांभाळायचं हे मी तुमच्याकडून शिकले मोठी आई. तुमच्याशिवाय हे घर उत्तम प्रकारे दुसरं कोणी चालवू शकत नाही. मोठ्या आई, कुठल्याही परिस्थितीत तुमची सत्ता तुम्हाला परत मिळायलाच हवी. या घराच्या किल्ल्या आता तुमच्याकडे असायला हव्यात आणि तुम्ही काळजी करू नका हा, या बाबतीत मी पूर्णपणे तुमच्याच बाजूने उभी असेल. मोठ्या आईला देखील पल्लवीचं म्हणणं पट. तर इकडे विनायक मनातल्या मनात म्हणत असतो, पल्लवी ही पल्लवी नक्की आहे तरी कशी? काल तर शांतनू आणि आदिती काकूला एकत्र आणण्यासाठी हिचे प्रयत्न चालले होते आणि आज ही आईला असं सांगतीये. ही नक्की आईच्या बाजूने आहे की हिच्याशी डबल गेम खेळतीये? हे जरा आता बघावंच लागेल. आणि मग विनायक मागे जाऊन पुन्हा दरवाजा वाजवतो आणि म्हणतो की आत येऊ शकतो ना मी?
पल्लवी म्हणते की विनायक दादा तुम्ही या ना प्लीज. विनायक म्हणतो की नाही नाही म्हटलं, सासू सुनेच्या गप्पांमध्ये मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना. पल्लवी म्हणते की नाही हो, असं काही नाही आहे. मी आणि मोठी आई तर बोलतच असतो. तसं मोठ्या आईबरोबर माझं छान ट्युनिंग आहे. विनायक म्हणतो की येस ऑफकोर्स, तुमच्या दोघींमधलं ट्युनिंग अमेझिंग आहे. म्हणजे बाकीच्या ज्या जोड्या बघितल्या ना मी सासू सुनांच्या, यामध्ये वाद भांडणं हेच असतं. तुमच्या दोघींमधलं अंडरस्टँडिंग तर माइंड ब्लोईंग आहे. तुम्ही म्हणजे सासू सुना नाही तर आई आणि मुलीची जोडी वाटता. काय आई? पण मोठी आई मात्र विनायकवर रुसलेली असते, त्यामुळे ती काहीच उत्तर देत नाही. पल्लवी म्हणते की हो खरं आहे तुमचं, मोठी आई अगदी मला स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करतात. बरं ठीक आहे, बोला तुम्ही, मी बाहेरचं आवरून घेते, असं म्हणून पल्लवी बाहेर निघून जाते. पल्लवी गेल्यानंतर विनायक दरवाजा लावून घेतो आणि म्हणतो की आई मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. परंतु मोठी आई म्हणते की मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही आहे. तू माझ्या हातातून सत्ता काढून त्या आदितीला दिली. तुला ती आदिती जास्त शहाणी वाटते, मग जा ना तिच्याकडे, माझ्याकडे कशाला आलास? मी तर तुला नकोशी वाटते ना. विनायक म्हणतो की काय बोलतीयस आई, कधी कधी सिच्युएशन बघून निर्णय बदलावे लागतात. मला एक सांग, जर लांब उडी घ्यायची असेल तर 2 स्टेप मागे येतोच ना आपण. मोठी आई म्हणते की या घरावर सत्ता मिळवण्यासाठी मी जीवाचं रान केलंय आणि एका झटक्यात तू माझ्या हातातून सगळी सत्ता काढून घेतलीस. यावर विनायक म्हणतो, हे बघ, ही सगळी जी ॲडजस्टमेंट आहे ना ती फक्त थोड्या दिवसांची आहे. त्याच्यानंतर तुला जसं पाहिजे तसंच होणार. तुला या घरात ज्या लोकांनी त्रास दिलाय ना त्यांना धडा शिकवायला आलोय मी. आणि पुन्हा सगळी सत्ता ही फक्त तुझ्या हातात असेल, विश्वास ठेव. आणि हो, तुला एक गोष्ट अलर्ट करतो, ह्या पल्लवीवर उगाच जास्त विश्वास ठेवू नकोस. गेम खेळते ती तुझ्याशी. मोठी आई म्हणते की मला फसवण्यासाठी त्या पल्लवीला पुढचा जन्म घ्यावा लागेल विनायक. उलट तूच बघ आता मी पल्लवीचा कसा वापर करून घेते ते. आणि मला माणसं चांगली ओळखता येतात, तेही तुझ्यापेक्षा जास्त, त्यामुळे तू नको काळजी करूस. पल्लवी कपड्यांची आवरावर करत असते तेवढा शांतनू येतो आणि गुपचूपच आदिती मॅम आणि त्याचा फोटो गुपचूप कपाटामध्ये ठेवतो. तेवढ्यात पल्लवी म्हणते की शांतनू तुम्ही कधी आलात? शांतनू म्हणतो की आत्ताच आलो. ते जरा मी घड्याळ ठेवत होतो. तेव्हा पल्लवी म्हणते की ते तर तुमच्या हातातच आहे. शांतनू म्हणतो की तू चुकीचं ऐकलंस, मी वॉलेट म्हटलो. पल्लवीला शांतनूचं वागणं जरा संशयास्पद वाटतं. ती कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडते तर शांतनू कपाटाच्या समोर येऊन उभा राहतो आणि पल्लवीला म्हणतो की पल्लवी काय करतीयस तू? पल्लवी म्हणते की घड्या घातलेले कपडे आतमध्ये ठेवतीये. असं का वागताय तुम्ही? तेव्हा शांतनू म्हणतो की पण आता ठेवायची काही गरज आहे का? तेव्हा पल्लवी म्हणते की मग काय मुहूर्त काढायचा आहे? व्हा बाजूला तुम्ही. आणि मग पल्लवी कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडते. ती कपडे ठेवत असते तेव्हा तिला ते फोटोज दिसतात. ती हातात घेते आणि म्हणते की कॉलेजच्या फंक्शनचे फोटो छान आहेत. हे फोटो तुम्ही फ्रेम करून आणले? तेव्हा शांतनू म्हणतो की मी नाही, मिळाले ते. तेव्हा पल्लवी म्हणते की कॉलेजमधून तर फक्त फोटो मिळाले असतील, मग फ्रेमही करून दिली त्यांनी. शांतनू म्हणतो की हो दिली त्यांनी, आता तशी सिस्टम आहे. काही प्रॉब्लेम आहे का? पल्लवी म्हणते की नाही, प्रॉब्लेम कशाला, छान आहेत उलटं. आता फ्रेम करून दिले याचं फक्त नवल वाटते, बाकी काही नाही. पण मग सिस्टीम चांगली आहे. मी एकदा काम करते, कांचन मॅमला फोन करते. शांतनू तिला थांबवतो आणि म्हणतो की त्यांचा काय संबंध आहे यात? पल्लवीला कळून चुकतं. ती म्हणते की शांतनू मला माहिती आहे, हे फोटोज तुम्ही फ्रेम करून आणलेत. शांतनू म्हणतो की हो, ते खराब होऊ नये म्हणून. तेव्हा पल्लवी म्हणते की हो मग छानच आहे की, हे घ्या, हा फोटो घ्या आणि इथे भिंतीवर किंवा इथे ठेवला तरी चालेल. शांतनू फोटो हातात घेतो आणि टेबलवर ठेवतो. पल्लवी म्हणते की खूप छान दिसताय दोघंही. आता ह्या फोटोचं काय करायचं? हा फोटो इकडे लावू का? तेव्हा शांतनू म्हणतो की एक काम करतेस का, हा फोटो तू त्यांना देऊन येतेस का? पल्लवी म्हणते की त्या म्हणजे कोण? शांतनू म्हणतो की तुला माहीत नाही, ठीक आहे राहू दे इथेच. पल्लवी म्हणते की असं काय करताय, तुम्ही आईंना द्यायला आणली ना ही फ्रेम, मग तुम्ही स्वतः नेऊन दे ना त्यांना, तुम्हालाही त्याचा आनंद मिळेल. तुम्ही घ्या आणि हे नेऊन द्या, मला तसाही खूप अभ्यास आहे, मला अभ्यास करायचा आहे. आणि मग शांतनू आदिती मॅमच्या रूममध्ये येतो. रूममध्ये तो फोटो ठेवण्यासाठी जागा शोधत असतो आणि तिथेच एका टेबलवर तो फोटो ठेवतो. त्याच्यासोबतच आदिती मॅम आणि शांतनू लहान असल्याचा फोटो असतो. तो फोटो बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं.
तो खूप इमोशनल झालेला असतो आणि तेवढ्यातच आदिती मॅम आणि प्रभाकर सर देखील तिथे येतात. जेव्हा शांतनू मागे वळायला जातो तेव्हा त्याला आदिती मॅम आणि प्रभाकर सर उभे दिसतात. तो म्हणतो की सॉरी, मी असं न विचारता रूममध्ये आलो आणि तिथून निघून जातो. तर आदिती मॅम खूप रडत असतात आणि प्रभाकर सरांच्या देखील डोळ्यात पाणी असतं. आदिती मॅम तो फोटो हातात घेतात आणि छातीला कवटाळून खूप रडत असतात. इकडे मोठी आई आणि मोठे काका रूममध्ये असतात. मोठी आई मनात विचार करत असते की गेल्या वेळेसारखी आदिती सहजासहजी सही देणार नाही. या दोघांना कुठल्या तरी भावनेच्या गुंत्यात अडकवायला हवं. पण मग म्हणजे नक्की काय करायचं? तेवढ्यातच मोठ्या काकांच्या समोर असलेल्या डॉक्युमेंटवर मोठ्या आईचं लक्ष जातं. मोठे काका विचारतात की काय ग सुपर्णा, एवढा कसला विचार करतेस? तेव्हा मोठी आई म्हणते की काही नाही, सहजच आपलं. आणि ती विचारते की अहो, हे सर्व काय काम काढलंय तुम्ही? मोठे काका म्हणतात की अगं, कॉलेजचं नेहमीचंच काम आहे. मोठी आई म्हणते की मला सांगत जा, मी मदत करेल तुम्हाला. नाही म्हणजे कुठे सह्या वगैरे हव्या असतील तर प्रभाकर भाऊजी, आदिती, प्रदीप भाऊजी यांच्या कुठे ना कुठेतरी सह्या लागतातच ना. मी घेऊन देत जाईल, तेवढीच तुम्हाला मदत. तुम्हाला आठवतंय का, मागच्या वेळी कागदपत्रांवर सह्या हव्या होत्या तेव्हा मीच डोकं चालवलं आणि तुम्हाला सह्या घेऊन दिल्या. मोठे काका म्हणतात की त्या सह्या आपल्याला फसवून घ्यायच्या होत्या, पण ह्या संस्थेच्या कागदपत्रांवरच्या सह्या आहेत, यावर फसून घेण्यासारखं काही नाही. मोठी आई म्हणते की हो, पण कॉलेजमधल्या सगळ्याच गोष्टी साध्या सरळ सोप्या कुठे असतात. काही गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात, हव्या तशा अंमलात आणाव्या लागतात. बरोबर ना? आता ते बिल्डिंगचं काम चाललंय, त्या संदर्भात सुद्धा सह्या लागणारच असतील. नाही म्हणजे असेल तर मला सांगा, मी मदत करेल. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, तू आज अचानक संस्थेच्या कामात लक्ष घालतीयस. काही वेगळं मनात चाललं नाही आहे ना तुझ्या? त्यावर मोठी आई शांत बसते आणि आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आदिती मॅम म्हणतात की सगळी सत्ता अजून माझ्या हाती आली नाहीये. मोठी आई रागात म्हणते की अजून काय द्यायचं राहिलंय बाकी? आदिती मॅम म्हणतात की तिजोरी, ती तुमच्याच रूममध्ये आहे ना अजून? मोठी आई म्हणते की बघ शांतनू, बघ, हा हिचा खरा चेहरा आहे. आपल्या घराण्याची सत्ता आणि पैसा हिला हवाय, बाकी काही नाही. तेव्हा शांतनू म्हणतो की मला नाही वाटत असं, अगदी पटतच नाही मला ही गोष्ट. हे ऐकून मोठ्या आईचा चेहरा मात्र चांगलाच उतरतो. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते सुरेखा काळे, सरिता जगताप, पूजा कांबळे, अविनाश निचुरे, निकिता दोशी, पेटू वर्मा, रेखा वाघमरे, मुकुंद कुलकर्णी, रमाकांत जाधव, एंजेला गाडे, गीता चंदेर, निशिगंधा सांगळे, शारदा गोलांबडे, अर्णव सोनकर, प्रतिभा वाघ, विवेक बोरकर, निलेश वाजे, दीपिका डोंडे, प्रमोद पंडित, वंदना तांबडे, अमिता घोरपडे, नितीन लांडे, आरती बिराजदार, नीलम गीते, कमल माने, रुपाली चौघुले, शैला मांडगे, हर्षल चौधरी, सीमा, आलेन माने, बापूराव, राजेंद्र वागचौरे, रवी कवडे, धनश्री देशमाने, आनंद केसवानी, रीता जगताप, वंदना सोनारे.